साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। माहूर तालुक्यातील लोकरवाडी या गावामधून अवैधरित्या गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करणारी पिकअप गाडी गावामधील युवकांनी पकडून सिंदखेड पोलिसांच्या स्वाधीन केली आहे। या आरोपींविरुद्ध सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 28 एप्रिल रोजी गावामध्ये लग्न असल्यामुळे रात्रीच्या वेळी जागरण करत असताना काही तरुण मंडळी ही गावामधील मुख्य चौकामध्ये बसले होते। यावेळी अचानकपणे एक पिकअप वाहन रात्री 2च्या सुमारास गावामधील रस्त्यानं अतिवेगानं गेलं। त्यावेळी त्यांना संशय आला। त्यानंतर काहीच मिनिटात दुसरं पिकअप वाहन ही गाडी त्याच्या पाठीमागनं गेली। यावेळी तरुण मंडळींनी गाडी अडवून विचारपूस केली आणि गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये गोवंशच्या जातीचे एकूण 11 जनावरं बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेत। या जनावरांची कोंबून अवैधरित्या वाहतूक करताना ते सापडले आहेत। दरम्यान गाडीवाल्याला थांबवून काही तरुणांनी तात्काळ सिंदखेड पोलीस स्टेशन या ठिकाणी माहिती दिली आहे। त्यानंतर काहीच वेळात सिंदखेड पोलीस स्टेशनचे जमादार संजीवन सानप, वाहन चालक किशन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे घटनास्थळी दाखल झाले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या उपस्थितीमध्ये गावामधील युवक, नागरिक, जनावरांचे डॉक्टर, पोलीस कर्मचारी यांच्या समक्ष पंचनामा करून जनावरांना गोशाळेत पाठवण्यात आले। यामधील आरोपी हे हिमायतनगर येथील असून त्यांनी बोलेरो पिकअप वाहन यामधील मागील कॅबिनमध्ये 8 जिवंत गायी आणि 2 वासरू निर्दयीपणे कोंबलेल्या स्थितीमध्ये आढळून आले आहेत। दरम्यान संदर्भात फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल पठाण हे पुढील तपास करतायत। मझहर शेख, सी 24 तास, नांदेड। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी। महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा। विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग। BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण। थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर। तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या। संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32।